मी पूजा राठोड. जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहाव्यात आजच्या काही ठळक घडामोडी. इरफान बागवान यांची शिवसेना पक्ष महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड. जेजुरी नगरीचे सुपुत्र श्री इरफान इलाकत बागवान यांची पुरंदर हवेलीचे आमदार श्री विजयबापू शिवतारे यांच्या शिफारसीने व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी त्यांची शिवसेना पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी अल्पसंख्याक विभाग नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या निवडीने पश्चिम महाराष्ट्र पक्षाने एक अल्पसंख्याक चेहरा दिला आहे. गेली 20 वर्ष श्री बागवान हे पक्षाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील व्यक्तींना शिवसेनेच्या वतीने न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांचे उल्लेखनीय कार्य केले आहे. भविष्यात देखील पक्षवाढीसाठी संपूर्ण राज्यात दौरा करून पक्षवाढीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडीबद्दल त्यांच्याशी एक विशेष गप्पा मारूया. महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका विशेष व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. ते म्हणजे जेजुरीतील एक बागवान हे लोकप्रिय व्यक्तिमत्व ज्यांनी जेजुरीच्या या संपूर्ण परिसरामध्ये त्यांनी सामाजिक कार्य केलेले खरं म्हणजे एक युवा व्यक्तिमत्व आहे. आणि आज त्यांची निवड शिवसेनेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाली. एवढी मोठी जबाबदारी या युवा व्यक्तिमत्वावर आली, ते म्हणजे इरफान इलाकत बागवान. आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, खास त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. म्हणजे इरफानजी नमस्कार. तुमची निवड कशी झाली आणि एवढं मोठं पद कसं तुम्ही पेलवताय? सर्वप्रथम जयाद्री न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र. मी इरफान लियाकत बागवान, माझी शिवसेना पक्षाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी अल्पसंख्याक विभाग म्हणून नियुक्ती झालेली आहे. या नियुक्तीमध्ये माझ्या नियुक्ती ज्यांनी केली ते आमचे पुरंदर हवेलीचे कार्यसम्राट आमदार नामदार लोकनेते विजयबापू शिवतारे यांच्या शिफारशीने व त्याचबरोबर आमच्या महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने माझी नियुक्ती झालेली आहे. या नियुक्तीमध्ये ज्यांनी माझी शिफारस केली असेल, ज्यांनी माझं नाव सुचवलं असेल, त्यामध्ये आमच्या जिल्ह्याच्या नेत्या, पुणे जिल्ह्याच्या नेत्या आदरणीय ममताताई शिवतारे असतील, आदरणीय पुणे जिल्हा शिवसेनेचे धडाडीचे जिल्हा प्रमुख दिलीप आबा यादव असतील, यांचं मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. त्याच निवडीमध्ये मला वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन करणारे आमचे महाराष्ट्र राज्याचे युवा नेते खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, त्याचबरोबर आमचे शिवसेना पक्षाचे सचिव आदरणीय संजयजी मोरे साहेब, त्याचबरोबर आमचे प्रशांतजी पालंडे साहेब असतील, वैभवजी वाघ साहेब असतील, या सर्वांचे मी सर्वप्रथम मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला, जी प्रेम व्यक्त केलं, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी राहील. खरं म्हणजे मला एक प्रश्न विचारायचा की एवढं मोठं महाराष्ट्र राज्याचं उपाध्यक्षपद तुम्ही त्याला कशा प्रकारचा न्याय देणार, कसं तुम्हाला वाटतंय आता त्याबद्दल? मला सर्वप्रथम या ठिकाणी सांगावंसं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद निवडणुका असतील, त्याचबरोबर पंचायत समितीच्या निवडणुका असतील, माझ्यावर जी साहेबांनी एवढी मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. सर्वप्रथम मी तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये माझा संपर्क दौरा करणार आहे. त्या दौऱ्यामध्ये सर्व शिवसैनिकांना बरोबर घेऊन मी काम करणार आहे व खऱ्या अर्थाने आजपर्यंत दीन दलित दुबळ्या व्यक्ती ज्यांच्यासाठी मला काम करायचं होतं, ते मला आज ज्या पद मला जे मिळालेलं आहे त्या माध्यमातून मी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा माझा मानस आहे. त्याचबरोबर राज्य शासनाच्या विविध योजना असतील त्या लाभार्थीपर्यंत पोहोचवण्याचा देखील मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. एकूणच शिवसेना पक्ष वाढीसाठी मी संपूर्ण महाराष्ट्रावर फिरणार आहे व शिवसेना पक्ष हा महाराष्ट्रामध्ये क्रमांक 1 व्हावा व त्यात माझा कुठेतरी खारीचा नव्हे तर मुंगीचा तरी वाटा असावा, असं मला या ठिकाणी वाटतं. मोठी जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे आणि तुम्ही अगदी मला वाटतं पहिल्यापासूनच तुम्ही प्रत्येक जेजुरीच्या सामाजिक कार्यामध्ये स्वतः भाग घेत होता.
विद्यार्थ्यांना असो, शिक्षण क्षेत्रात असो, सामाजिक क्षेत्रात असो तुम्ही काम करत होता. आता तर तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे, की महाराष्ट्राचं एक उपाध्यक्षपद म्हणजे राज्याचं उपाध्यक्षपद तुम्ही भोगतात. खरं तर तुमचा विजन काय आहे जेजुरीबद्दल मला सांगा बरं? सर्वप्रथम तर मी आपणाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी जेजुरीकर नागरिक आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असणारी अशी ऐतिहासिक पुण्यनगरी आहे व त्या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे. व आजपर्यंत आमच्या घराण्याची म्हणण्यापेक्षा या बागवान कुटुंबियाची ही 5वी पिढी या ठिकाणी जेजुरी सामाजिक क्षेत्रामध्ये आहे. माझे पणजोबा असतील, ब्रिटिश कालामध्ये ते स्वातंत्र्य सैनिक होते. त्या ब्रिटिश कालानंतर ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाले व त्यांना नंतरच्या काळामध्ये ब्रिटिशांनी ऑनरी मॅजिस्ट्रेट म्हणून पदवी दिली. हे आमचे खानसाहेब दगडूभाई सगाजीबाई बागवान. त्यानंतर जे आमचे आजोबा आहेत अब्दुलभाई दगडूभाई बागवान, हे जेजुरी नगर परिषदेचे गेले 15 वर्ष नगराध्यक्ष होते. 10 वर्ष उस्मानभाई दगडूभाई बागवान हे देखील त्या ठिकाणी नगराध्यक्ष पद म्हणून त्यांनी फक्त पद म्हणून भूषवलं नाही, तर आजपर्यंत आमच्या कुटुंबियाचा इतिहास सुद्धा राहिलेला आहे की सर्वसामान्य कुटुंबासाठी त्या ठिकाणी आमच्या कुटुंबियांनी काम केलेलं आहे. कधी आपल्या पदाचा बडेजाव त्या ठिकाणी दाखवलेला नाही. आणि मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं आपल्याला की आपण मला विचारलं की जेजुरीसाठी आपलं विजन काय असणार आहे, तर मला आपल्याला सांगायचं आहे की 2009 मध्ये ज्यावेळेस आदरणीय लोकनेते नामदार विजयबापू शिवतारे यांचे तालुक्यात आगमन झाल्यानंतरनं गेले 10 ते 15 वर्ष बापूंच्या काळामध्ये, त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये असतील, त्या ठिकाणी ते मंत्री असताना असतील, आपण समोर जर पाहिलं तर हा जेजुरी मोरगाव रोड हा अत्यंत त्याची दयनीय अवस्था झालेली होती. बरोबर. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत होता. त्या ठिकाणी बापूंनी जे एक विजन लागते, एक विजनरी नेता लागतो म्हणून बापूंकडे पाहिलं जातं. आणि बापूंच्या चाणाक्ष नजरेतून बापूंनी ते हेरलं व जवळपास जेजुरी मोरगाव रोड हा तब्बल 182 कोटी रुपये खर्च करून आज हा रोड चकाचक झालेला आहे, आपण सर्वजण पाहताय. त्याचबरोबर जेजुरीचा पाणी प्रश्न हा आजपर्यंत अनेक सत्ताधारी आले गेले, परंतु तो पाणी प्रश्न सुटला नाही. तो पाणी प्रश्न हा जेजुरीकर जनतेच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न होता. तो आहे त्या ठिकाणीच राहिलेला आहे. परंतु आदरणीय लोकनेते नामदार विजयबापू शिवतारे यांनी विधानसभेमध्ये विविध आयुध वापरून त्या ठिकाणी लक्षवेधी असेल, तारांकित प्रश्न उपस्थित करून तो प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला व त्यात त्यांना यश आले. आज जवळपास 74 कोटी रुपयाची पाणी योजना ही मंजूर झाली असून लवकरच त्या ठिकाणी आपल्या पाणी योजनेचं काम सुरू होणार आहे व जेजुरीकरांना लवकरच कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या पाण्याचं जर आपण बघितलं तर या पाणी योजनेमध्ये बापूंनी डायरेक्ट वीर धरणातून जॅकवेल टाकून ती जेजुरीपर्यंत पाणी येईल अशा प्रकारची स्कीम आहे. अतिशय एक डेव्हलपमेंट कशी असावी, तालुक्याची व्हिजन कसं असावं हे शिकावं तर बापूंकडून. बापूंनी त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की आत्ताच नुकताच म्हणजे मला वाटतं गेल्या 6 महिन्यामध्ये बापूंनी जेजुरी शहरासाठी जवळपास 84 कोटी रुपयाची भुयारी योजना त्या ठिकाणी बापूंनी मंजूर करून आणलेली आहे. त्याचे देखील भविष्यामध्ये काम सुरू होणार आहे. म्हणजे या जेजुरी शहराला संपूर्णपणे विकसित करण्याचं काम. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक विमानतळाबाबतीत सुद्धा बापूंची आग्रही भूमिका आहे. हो. त्यामुळे तो निश्चित काही ना काही इथल्या युवकांना, शिक्षण घेणाऱ्यांना फायदा होईल. तुम्हाला काय वाटतं? हो, मी त्या विमानतळाच्या प्रश्नावर सुद्धा आपल्या प्रश्नाचं समर्पक उत्तर देणार आहे. पण त्याच अगोदर आपल्याला एक सांगावंसं वाटतं की तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री असताना जेजुरी शहराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत जवळपास 350 कोटी रुपयाचा निधी या जेजुरी शहराच्या विकासासाठी दिला होता. त्या ठिकाणी जवळपास 110 कोटी रुपयाचं काम हे या ठिकाणी पूर्ण झालेलं असून उर्वरित निधी सुद्धा आपल्याला लवकरच मिळणार आहे. त्याचबरोबर 5 कोटी 60 लाख रुपयाची जेजुरी शहरातील अंतर्गत रस्ते असतील,
आपण जेजुरी शहरातील अंतर्गत रस्त्यांची परिस्थिती पाहिली, अतिशय दयनीय अशी अवस्था होती. आजपर्यंत त्या ठिकाणी रस्ते नव्हते. छोट्या छोट्या गल्लीमध्ये लोकांना येता करताना फार अडचण व्हायची. आज ते रस्ते अतिशय सुंदर चकचकीत झालेले आहेत व लोक सुद्धा स्वतः जनता त्या ठिकाणी बापूंचा आभार व्यक्त करीत आहे. आपण विचारलं की विमानतळाचं काय, मला आपल्याला सांगायचंय की बापूंच्या आमदारकीच्या काळामध्ये बापूंनी ज्या वेळेस पुरंदरमध्ये विमानतळे झालंच पाहिजे ही आग्रही भूमिका घेतली व त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावं यासाठी बापूंना अनेक संघर्ष करावा लागला. दरम्यानच्या काळात त्यांना त्याची राजकीय किंमत सुद्धा मोजावी लागली, परंतु बापू पाठीमागे हटले नाही. आज आपण पाहताय की त्या ठिकाणी विमानतळे उभं राहण्याच्या प्रतीक्षेत नसून त्याचं जे कार्य आहे ते पूर्णत्वास जात आहे. आता दरम्यानच्या काळामध्येच आपले जिल्हाधिकारी साहेबांनी त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांची मिटिंग घेऊन शेतकऱ्यांनी सुद्धा अतिशय त्या ठिकाणी आपल्याला सकारात्मक असा प्रतिसाद दिला व त्यानंतरनं आज जे शेतकरी विमानतळ होऊ नये म्हणून विरोध करत होते, आज ते स्वतः टेप घेऊन पुढे येत आहेत. हे बापूंच्या आमदारकीचं फार मोठं फलित असं आपल्याला मानावं लागेल. तसेच आपण पाहिलं असेल की आता आपल्या पुरंदरमध्ये IT पार्क येत आहे, त्यानंतरनं बेलसरमध्ये ससूनच्या धर्तीवरती एक फार मोठं रुग्णालय त्या ठिकाणी बापूंचं उभं करण्याचा मानस देखील आहे. त्याचबरोबर आपण जेजुरीत बघितलं असेल की ग्रामीण रुग्णालय उभं राहिलं व आजूबाजू जेजुरीतल्या पंचक्रोशीतील नागरिकांना त्या ठिकाणी फार मोठी आरोग्याची सेवा त्या माध्यमातून मिळत आहे व या सर्वच्या बापूंनी जो निधी दिला आणि भविष्यात देखील बापू मंत्री झाल्यानंतरनं या ठिकाणी तो जेजुरीसाठी भरघोस यावा यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न राहतील व या पदाच्या माध्यमातून आम्ही एक जेजुरीकर म्हणून बापूंजवळ आग्रह धरणार आहेत. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना सुद्धा आम्ही आग्रह धरून त्या ठिकाणी जेजुरीसाठी भरघोस निधी आणण्यासाठी आम्ही भविष्यात देखील प्रयत्न करू व आमचे शिवसैनिक हे सर्वसामान्य आहेत, परंतु ते अत्यंत चिवट आहेत, लढवय्ये आहेत व आपण पाहिलं असेल की छोटी संख्या असताना देखील एवढा मोठा निधी आणला, हीच खरी शिवसेनेची कमाल आहे. मला आपल्याला या ठिकाणी सांगायचंय की भविष्यात सत्ता असो किंवा नसो, परंतु एक शिवसैनिक म्हणून आम्ही व जेजुरीकर नागरिक म्हणून जेजुरीच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहे, याबद्दल तीळ मात्र शंका नाही. खरं तर महाराष्ट्रातल्या या राजकीय क्षेत्रामध्ये आता एक वेगळेपण येऊ लागले, अनेक नवे चेहरे पुढे येऊ लागलेत. त्यापैकीच आमचे इरफान भाई हा एक चांगला स्वच्छ आणि रुबाबदार चेहरा जेजुरीकरांच्या वतीनं खरं म्हणजे शिवसेनेचा आभार मानलं पाहिजे की विचारवंत आणि शिक्षण असणाऱ्या युवकांना उत्तम संधी देऊन त्यांच्याकडून विकासाची नवी दालने खोलण्याचा कार्यक्रम त्यांनी चालू केलेला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना राज्याचं मोठं पद दिलेलं आहे. निश्चित इरफान भाई या पदाचं चीज करतील आणि जेजुरीचंही नाव मोठं करतील यात मला विश्वास वाटतोय. आपण जयाद्रीमध्ये आलात आणि जयाद्रीशी एकदम सुंदर गप्पा मारल्यात, तुमचे विकासाचे विजन सांगितले. तुमच्या संपूर्ण कार्याला जयाद्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला बोलण्याची संधी दिली, धन्यवाद.